स्वागत। वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघूया, पण त्याआधी बघणार आहोत एक स्पेशल रिपोर्ट। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढलेला आहे। इकडे राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलाय। गेल्या काही दिवसात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2-3दा भेट घेतलेली आहे। या बैठकीमध्ये सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोभाल हे देखील उपस्थित होते। दुसरीकडे दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा राफेल करार सुद्धा करण्यात आलेला आहे। पाकिस्तान विरोधात भारताची रणनीती। संरक्षण मंत्र्यांची मोदींसोबत बैठक। फ्रान्ससोबत मोठा राफेल करार। पाकिस्तानमधील 16 यूट्यूब चॅनल्सवर बंदी। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला। पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारतानं लष्करी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली। या बैठकीला सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोभाल यांच्यासह सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। रविवारी रात्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चा केली। या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे बैठक झाली। या बैठकीपूर्वी तिन्ही सैन्याचं नेतृत्व करणारे सीडीएस अनिल चौहान यांनी राजनाथ सिंग यांच्याशी बैठक केली, तर बीएसएफच्या डीजींनीही गृह मंत्रालयात जाऊन गृह सचिवांशी चर्चा केली। या बैठकांवरून भारत लवकरच पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये। पाकिस्तानला धडा शिकवणं हे त्याच्या मागचं उद्देश असेल आणि ते काय केव्हा कुठं होणार आहे, जसं मी आपल्याला आधी सांगितलं, अशा ठिकाणी होईल ज्याच्याकरताची वेळ आपल्याला साधायची असेल, त्याचं जे उद्दिष्ट असेल ते आपल्याला साधायचे असेल, जी कारवाई ज्या जागी होईल ती आपल्याला संयुक्तिक असेल आणि संख्या आपण तितकी वापरू जी त्याच्यासाठी आवश्यक आहे। तेव्हा ते काय आणि कसं होईल हे आता सांगणं अवघड आहे। पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यानंतर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतानं जोरदार तयारी सुरू केली आहे। अशात भारत आणि फ्रान्समध्ये राफेल करार झाला, त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे। या करारानुसार भारताला फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर विमानं मिळणार आहेत। या विमानातून अणुबॉम्ब डागण्याची क्षमता आहे। फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे 63,000 कोटी रुपयांचा असून शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आजवरचा सर्वात मोठा करार आहे। भारत INS विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे। विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशननं भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केलेत। यात जहाज विरोधी हल्ला, अण्वस्त्र डागण्याची क्षमता आणि 10 तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। रफालची मागणी पहिल्यापासून होती आणि मागच्या वेळी जेव्हा रफाल आलं तेव्हा तुम्ही पाहिलं होतं की प्राईम मिनिस्टरच्या व्हिजिटमध्येच त्यांनी 36 विमानांचं करार साईन केला होता। त्यामुळे जे महत्त्व त्यावेळी होतं तेवढंच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व या कराराला मी देईन, कारण सध्या आपल्या नौदलाकडे विमानं जी जहाजावरून उडू शकतात असं म्हणजे एकच विमान आहे आणि ते म्हणजे MiG-29। त्यामुळे या कराराचं हे विमान आपल्याला हवंच होतं, म्हणून हा करार अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। इकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला। 23 एप्रिल रोजी सुरक्षा मंत्रिमंडळ समिती म्हणजे CCSच्या बैठकीनंतर केंद्र सरकारनं मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी बोलताना भावुक झाले। ये 22 फरवरी का हमला 21 साल के बाद इतना बड़ा हमला हुआ है सिविलियन। हमें लग रहा था कि ये हमले जो हैं ये अब हमारे माजी का एक हिस्सा है, दे आर पार्ट ऑफ आवर पास्ट।
ये हमारे आज की कहानी नहीं है, ये हमारा मुस्तकबिल नहीं है। लेकिन बदकिस्मती से बाइसरन ने दोबारा वो हालात यहाँ पैदा किए। भारतानं प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करणाऱ्या 17 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर भारतानं बंदी घातली आहे। क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे। भारतानं बीबीसीलाही इशारा दिल्याचं समोर आलंय। गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतर सरकारनं ही कारवाई केली आहे। एकूणच भारतानं पाकिस्तान विरोधात दंड थोपटले असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, भर उन्हाळ्यामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आज तब्बल 1000 क्युसेक इतक्या वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं। एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्याच्या आवर्तनाकरता हे पाणी सोडलं गेलं। जलसंपदा विभागानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यानं भर उन्हाळ्यात नाशिकची गोदावरी नदी पावसाळ्यासारखी दुथडी भरून वाहतीये। गोदावरीवरील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि गोदावरी काठावरची छोटी मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहेत। भर उन्हाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यानं एक आल्हाददायक, सुखकारक असं चित्र गोदा काठावर येणाऱ्या पर्यटकांना अनुभवायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, खरं तर हे जे चित्र आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात गोदावरीला पाणी, हे आपल्याला फक्त पावसाळ्यात आणि तेही मुसळधार पाऊस पडतो तेव्हा बघायला मिळतं, काय सांगा? अगदी सुवर्ण असंच आहे की ज्या वेळेला पाऊस पडतो त्याच वेळेला अशा प्रकारचं चित्र नाशिकच्या गोदावरी नदी काठावर आपल्याला पाहायला मिळत असतं। मात्र जलसंपदा विभागानं नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये तब्बल 1000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू केलेला आहे। हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो नाशिकच्या एकलहरे औष्णिक केंद्रासाठी आणि इतर कालव्यांसाठीचं जे आवर्तन आहे त्यासाठी सोडण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती पावसाळ्यासारखी दुथडी भरून वाहतीये। खरं तर नाशिकचं तापमान आपण जर बघितलं तर 40 डिग्री इथपर्यंत पोहोचलेलं होतं। अंगाची लाही लाही करणारं अशा प्रकारचं ऊन सध्या नाशिककरांना भेडसावतंय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला हे पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकच्या शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। इतकंच नाही तर गोदाकाठची जी छोटी मोठी मंदिरं आहे ती देखील पावसाळ्यासारखीच पाण्याखाली आलेली आहे। ज्या रामकुंडावरती, लक्ष्मण कुंडावरती आणि सीताकुंडावरती दररोज देशभरातले भाविक जे आहे ते वेगवेगळ्या विधींसाठी येत असतात, ते रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड हे देखील पाण्याखाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक शहरातल्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी ज्या वेळेला अशी खळखळून उन्हामध्ये वाहतीये, भर ऊन या शहरामध्ये पडतंय, राज्यभरामध्ये दुष्काळाच्या झळा पोहोचताय, एकीकडे पाण्यासाठी वणवण लोक करताय, अशी सगळी परिस्थिती राज्यामध्ये आहे। तर दुसरीकडे नाशिक शहर कसं सुजलाम सुफलाम आहे हे दाखवणारं हे चित्र आहे। भर उन्हामध्ये नाशिक शहराच्या गोदावरी नदीमध्ये अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते खळखळून वाहताना पाहायला मिळतं। त्यामुळे एक आल्हाददायक अशा प्रकारचं चित्र राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना सध्या नाशिकच्या गोदा तीरावर आल्यानंतर अनुभवायला मिळत आहे। अगदी बरोबर, धन्यवाद लक्ष्मण, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। दापोलीमध्ये महायुतीच्याच मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे। दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती। यावर नितेश राणेंनी माझ्याच मतदारसंघात येऊन शहाणपण शिकवू नये असं प्रत्युत्तर योगेश कदमांना दिलेलं आहे। तुळजाभवानी विकास आराखडा तयार करताना प्रशासनानं विचारात घेतले नसल्याची खंत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली। सत्तेतून आलेला माज बरा नाही, आई तुळजाभवानी त्यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटलांवर निशाणा साधला। करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षानं 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली।
इंदापूरच्या नीरा सीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची 77 पैकी बहुतेक कामं अपूर्ण आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कामं रखडली आहेत. यावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले. ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दंड वसुली करण्याचे आदेश तटकरेंनी दिले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवलेला आहे. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिलं. BKC इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं 1 ते 4 मे या कालावधीमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित असतील. मे महिन्यामध्ये बँकांना तब्बल 13 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये अनेक सणांचा, शासकीय सुट्ट्या आणि वीकेंडचा समावेश आहे. मे महिन्यात अनेक सण असल्यानं त्याकरता तब्बल 7 दिवस बँका बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली, मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता आनंदाची बातमी आहे. आता पुणे विमानतळावर 10 रुपयांमध्ये चहा मिळणार आहे. त्यासोबतच 20 रुपयांमध्ये कॉफी मिळणार आहे. पुणे विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ 25%च पाणीसाठा उरलाय. यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.